नमस्कार, दिवाळी विशेष रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बिना भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता बिना भाजणीची चकली बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी डाळ घेतलेला आहे, म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी फुटाण्याचं डाळ भाजून घेत आहे। आता कलर चेंज होईपर्यंत आणि खमंग असा वास येईपर्यंत हे डाळ भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमधून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे हे डाळ आणि मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। त्याची एकदम पावडर फिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे काय करायचं आहे, गॅसवरती कढई ठेवायची आणि त्याच कढईमध्ये आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून घ्यायचं। म्हणजे इकडे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण एका ताटात ते तांदळाचं पीठ आणि फुटाण्याच्या डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण पाहणार आहोत चकलीसाठी लागणार काही मसाले। तर मी इथे एका प्लेटमध्ये 2 चमचे तीळ, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार 1 चमचा मीठ घेतलेला आहे। तोपर्यंत इकडे आपण कढईमध्ये पाणी ठेवलं होतं त्याला देखील उकळी आलेली आहे। अर्धी पळी तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे 1 चमचा भरच तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच पाण्यामध्ये एक मी मोठा चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चकलीसाठी मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत। आता ते मसाले त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याला छान अशी उकळी काढायची आहे। उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जे तांदळाचे पीठ आणि फुटाण्याचे पीठ मिक्स केलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये हे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पीठ व्यवस्थित असं मिक्स झालं की गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण झाकून साधारण 10 मिनिटे याची वाफ काढून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर याला छान अशी वाफ बसलेली आहे। त्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि एका परातीमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण गरमच आहे तरी देखील हलक्या हाताने चोळून घ्यायचं। यामध्ये ज्या पिठाच्या गाठी असतात त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर थोडंसं कोमट झालं की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता तुम्ही जर असंच मळा गेला तर हे पीठ खूप घट्ट होतं आणि फुटफुटीत देखील होतं। त्यामुळे आवश्यकतेनुसार थोडं असं नॉर्मल पाणीच घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। इथं साधारण अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे, म्हणजेच इथे आपल्याला 2.5 वाटी पिठासाठी 2.5 वाटीच पाणी लागतं। अगोदर मी 2 वाटी पाणी उकळून घेतलं होतं आणि अर्धी वाटी नंतर नॉर्मल पाण्याचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीनं हे पीठ त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं। त्यानंतर मी इथे छोटासा गोळा काढून तो देखील व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे। चकलीसाठी तुम्ही पीठ जितकं चांगलं मळून घ्याल तितकी आपली चकली छान येते, म्हणजेच मध्ये तुटत वगैरे नाही। त्यानंतर सोऱ्याला आपण चकलीचा साचा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे मळून घेतलेलं पीठ घालून घ्यायचं आहे। आपल्याला सोऱ्यामध्ये जितकं पीठ बसतंय तितकं आपण व्यवस्थित असं मळून त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आता सोऱ्याचं झाकण लावून बंद करून आपण चकल्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि ते गॅसवरती तापत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण तेल तापतंय तोपर्यंत इकडे आपण चकल्या करून घेणार आहेत। आता मी इथे पहिली ज्या पद्धतीने चकली बनवली आहे त्याच पद्धतीने बरेच जण चकली बनवतात, पण हे दिसायला छान वाटत नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण चकली बनवत असताना सुरुवातीला चकलीचं जे पहिलं टोक असतं ते थोडंसं चोळून घ्यायचं आणि परत चकली आपली फिरवून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला अशी भरीव चकली छान वाटते। आता याच पद्धतीनं ताटामध्ये मी चकल्या करून घेतलेल्या आहेत। ज्यांना एकाच ताटामध्ये जमत नाही त्यांनी एका साईडच्या जर तुम्हाला चकल्या हव्या असतील तर एका प्लेटवरती देखील चकल्या तुम्ही करू शकता। इथे मी ताटामध्ये सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ज्यांना कोणाला अशी ताटामध्ये जमत नाही ते असे मी या प्लेटवर जशी दाखवली आहे त्या पद्धतीनं करू शकता, म्हणजे सर्व चकल्या एका साईजच्या होतील। अशा पद्धतीने मी इथे सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत प्लेटवर देखील। आता कढईमध्ये आपलं तोपर्यंत तेल देखील गरम झालेलं आहे। तेल गरम झाले का नाही बघण्यासाठी मी थोडंसं पीठ टाकून बघितलं होतं। आता ज्यांना कोणाला तेलामध्ये पटकन चकली टाकता येत नाही त्यांनी सुरुवातीला झाऱ्यावरती चकली ठेवायची आणि तेलामध्ये सोडायची। आता इथे मी तेलामध्ये सुरुवातीला 4 चकल्या सोडून घेतलेल्या आहेत। चकली टाकल्या तेलाला जास्त अशा बुडबुड्या येतात। त्यानंतर हळूहळू त्या बुडबुड्या शांत व्हायला लागतात, तोपर्यंत आपण चकली हलवायची नाही। जेव्हा चकलीच्या बुडबुड्या थोड्या शांत होतील तेव्हाच आपण चकलीची पलटी मारायची आहे। अशा पद्धतीनं दोन्ही साईडून आलटून पलटून चकली व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। आता चकली तळली का नाही ही कसं ओळखायचं, तर सुरुवातीला आपण चकली टाकल्या जास्त बुडबुड्या येत होत्या, त्यानंतर चकली व्यवस्थित तळली की बुडबुड्या एकदम शांत व्हायला लागतात। बुडबुड्या शांत झाल्या की तेलाच्या आपली चकली व्यवस्थित भाजले असं ओळखायचं। अशा पद्धतीनं मी इथं चकल्या तळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्या काढून मी दुसऱ्या देखील चकल्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत। त्या देखील अशाच पद्धतीनं दोन्ही साईडून व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत। तेल शांत झालं की तेलामधून काढून घ्यायच्या। अशा प्रकारे इथे माझ्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत। अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील झालेले आहेत। ज्यांना कोणाला भाजणीचं प्रमाण जमत नाही किंवा चकलीची भाजणी करण्यासाठी वेळ भेटत नाही त्यांच्यासाठी ही बिना भाजणीची चकली खूप छान
छान पर्याय आहे आणि पटकन होते आणि चवीला देखील अप्रतिम होते. त्यामुळे तुम्ही देखील घाई गडबडीत असाल तर ही बिना भाजणीची चकली या दिवाळीला नक्की ट्राय करा. आणि ही चकलीची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन दिवाळीच्या फराळाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच